सापुताराच्या जंगलाचा राजा शेर सिंह एक दिवस खूप विचार करत बसलेला होता. जर मला काही झालं तर माझ्यानंतर माझ्या या जंगलवासियांची रक्षा कोण करणार? माझ्याशिवाय हे सगळे एकटे आणि दुर्बळ बनतील. तितक्यात त्याच्याजवळ एक उंदीर मामा येतो. काय विचार करतात शेरसिंग? काही नाही, मी आपल्या जंगलाचा विचार करतोय. किती शांतता आहे आपल्या जंगलात. शेरसिंग, ही शांतता आणि वातावरण आपल्यामुळेच तर आहे. आपल्यासारखे महान राजा ज्या जंगलात असतील तिथे नेहमीच चांगलं वातावरण असतं. धन्यवाद मित्र. आम्ही खूपच भाग्यशाली आहोत की आपण आमचे राजा आहात. तुम्ही इथे असल्या कारणाने आम्हाला कुठल्याही गोष्टीचा त्रास होत नाही. आपल्या जंगलाची रक्षा करणं तर माझं कर्तव्य आहे. बरं, आता जा आणि सगळ्या जंगलवासियांना इथे बोलावून आण. राजा शेर सिंह खूप चांगला आणि दयाळू राजा होता. तो जंगलातल्या प्रत्येक जनावराची मदत करायचा. काही वेळानंतर उंदीर मामा सगळ्या जनावराला शेर सिंहाच्या गुफ्याच्या बाहेर घेऊन येतो. राजा साहेब, तुम्ही आमची आठवण काढलीत? हो, आता थोड्याच दिवसांनी उन्हाळा सुरू होणार आहे आणि उन्हाळ्यात आपल्याला कुठल्याही गोष्टीचा त्रास ना व्हावा म्हणूनच आपल्या सर्वांना मी इथे बोलावलं आहे. हुकुम करा सरकार, सांगा आम्ही काय करू शकतो. हे बघा, आतापासूनच आपल्याला या जंगलात फळांची झाडं आणि रोपटी लावावी लागतील आणि त्याचबरोबर विहीर सुद्धा खोलवर खोदावी लागेल, म्हणजे या उन्हाळ्याच्या दिवसात आपल्याला खाण्याची आणि पिण्याची समस्या निर्माण होऊ नये. राजा साहेब, तुम्ही किती चांगले आहात. आमच्यावर येणाऱ्या संकटाची सूचना तुम्ही आधीच आम्हाला सांगून देता आणि आम्हाला सावध करतात. खरंच, तुमच्यामुळेच आम्हाला कधीही कुठल्याच गोष्टीचा त्रास होत नाही. शेरसिंह नेहमीच जंगलात येणाऱ्या प्रत्येक संकटाला आपल्या जनावरांना आधीच सांगून देत होता. राजा शेरसिंह एवढा मोठा राजा असताना सुद्धा न कधी कोणाला रागवत होता आणि नाही कोणाला नुकसान पोहोचवत होता. त्याची ही चांगुलपणा बघून जंगलातले सगळे जण राजा शेरसिंहाचा खूप आदर करायचे आणि त्याच्या हुकमीचा पालन करायचे. चला चला, सर्वांनी मिळून चांगली चांगली झाडं लावा. चला मित्रांनो. जंगलातले सगळे जनावर मिळून जंगलात फळाचे झाडं लावत होते आणि सोबत शेती करून खूप खोल विहीर खोदायचे. अशाच प्रकारे खूप दिवस ओलांडून जातात. एका दिवशी जंगलात खूप तुफानी हवा चालत होती. अचानक खराब झालेल्या वातावरणाला बघून सगळे जंगलवासी घाबरून जातात. असं वाटतं की आता खूप मोठं वादळ येणार आहे. मला खूप भीती वाटते. तेव्हा जंगलातल्या पहाडी इलाक्यामध्ये 2 भयानक राक्षस शिरतात. या जंगलात खूप सारे प्राणी आहेत वाटतं. चला, आपण या भागातच आपलं साम्राज्य निर्माण करूया आणि इथल्या प्रत्येक प्राण्याला रोज खाऊन टाकूया. बरोबर बोललास भावा. हे जंगल किती मोठं आहे. इथे तर खूप सारे प्राणी असतील. खूप भयानक दिसणारे राक्षस त्या पहाडी एरियात गुफाच्या आत शिरून जातात. पुढल्या दिवशी रात्री जंगलातले निवासी आपापल्या घरी खूप चांगल्याने झोपत होते आणि तेवढ्यात खूनखार राक्षस जंगलाच्या आत येतात. चल बकासूर, आता या जंगलातल्या प्राण्यांना आपण खायची मजा घेऊया. 2 राक्षस जंगलाच्या आत येतात. एकाकडे सुरीली हिरणी आपल्या 2 मुलांबरोबर आपल्या घराजवळ मोकळ्या मैदानात गवत खात होती. बाळांनो, लवकर लवकर खा. बघा, खूप रात्र होत आहे. आपल्याला घरी जायचंय. रात्रीच्या वेळी हिरणीचे मुलं गवत खात होते. जंगलात चारीही बाजूनी खूप काळोख आणि शांतता होती. तेव्हा ते 2 राक्षस हिरणी जवळ येतात. वा हरणांनो, तुमच्या हिमतीची मी दाद देतो. दोन्ही राक्षसांना बघून हिरण आणि हिरणाचे मुलं खूप घाबरून जातात. अरे बापरे, हे कोण आहे? मुलांनो, पळा इथनं. सुरीली हिरणी आपल्या मुलांबरोबर तिथून पळून निघते. तेव्हा ते दोन्ही राक्षस त्यांच्या मागे जाऊन त्या तिघांना पकडतात. मला वाचवा,
मला कोणी वाचवा. या जंगलात आम्हापासून तुम्हाला कोणीच नाही वाचवू शकणार. रात्रीच्या वेळी जंगलात सगळेजण आपापल्या घरी झोपलेले असतात. तेव्हा ते दोघही राक्षस हिरणीला आणि हिरणीच्या मुलींना खाऊन टाकतात. आज तर खूप मजा आली. हो, कोणी आपल्याला बघू नये यासाठी आपल्याला लवकर गुहेत जावं लागेल. हो, गुहेत जाऊन आराम करूया. चला. दोन्ही राक्षस तिथून निघून जातात. दुसऱ्या दिवशी सकाळी एक म्हैस आणि चमेली हिरणी सुरेली हिरणीच्या घरी येतात. अरे, सुरेली हिरण आणि तिची मुलं कुठे गेलेत? असं वाटतं ते दोघं इथून बाहेर गेले असतील. चल, आज आपण दोघच फेरफटका मारूया. चमेली हिरण आणि म्हैस दोघही जण सुरेली हिरणीचे मित्र होते. हे तिघही जण सोबत सकाळी फिरायला जात होते. पण आज सुरेली हिरण त्यांना दिसली नाही आणि ते दोघच एकटे निघून जातात. जंगलात रात्री होते. दोघही राक्षस ते आपले शिकार शोधत असतात आणि जंगलाच्या आत शिरतात आणि एका म्हैसला आपला शिकार बनवून त्याला खाऊन ते आपल्या गुफाच्या आत शिरून जातात. आता अशाच प्रकारे हे दोन्ही राक्षस रोज रात्री शिरतात आणि जनावरांना खायचे आणि ही प्रक्रिया सतत चालू होती आणि काही दिवस असंच चालू राहिले. त्यामुळे जंगलातल्या राहणाऱ्या लोकांची संख्या कमी होत चालली होती. जंगलातले एक एक जनावर गायब होत आहे हे बघून सगळे चिंतित होत होते. देवा रे, आमच्या जंगलातनं बरेचसे प्राणी गायब होत आहेत. कळतच नाहीये की त्यांना कोण गायब करतंय. आतापर्यंत कोणालाही त्या राक्षसाबद्दल माहिती नव्हतं. एके दिवशी टोनी चिमणी आपल्या घरट्यातून बाहेर येऊन म्हणते, आज मला खूप घाबरल्यासारखं वाटत आहे आणि झोप सुद्धा येत नाहीये. टोनी चिमणी जेव्हा आपल्या झाडावर बसते तेव्हा दोन्ही राक्षस तिथे येतात. आज सुद्धा आपण कोणाची तरी शिकार करून पार्टी करूया. हो. जेव्हा दोन्ही राक्षस आपापसात बोलत असतात तेव्हा टोनी चिमणीची नजर त्यांच्यावर पडते. अरे बापरे, हे काय? हे दोघं कोण आहेत? टोनी चिमणी जेव्हा विचार करते तेव्हा दोन्ही राक्षस टोनी चिमणीच्या समोरच एक झेब्राला खात असते. अरे बापरे, हे तर खूप खतरनाक आहे. याचा अर्थ आपल्या जंगलातले जे जनावर गायब होत आहे हे दोघं राक्षस खात आहे. दुसऱ्या दिवशी सगळे जनावर शेरसिंहाच्या गुफाच्या बाहेर उभे असते. आपल्या या जंगलातले सगळे प्राणी कुठे गायब होऊन चाललेत? शेरसिंह काही दिवसापासनं आपल्या जंगलातले जनावर एक एक करून गायब होत आहे. माझ्या मैत्रिणीचा पण पत्ता नाही माहिती. मला माहिती नाही तिला कोणी गायब केलं. ही खूपच गंभीर समस्या आहे. अचानक जंगलवासी असे गायब होत आहेत ही चांगली गोष्ट नाहीये. राजा साहेब, आपल्याला एकदा तरी या गोष्टीच्या सगळ्या मुळापर्यंत जावं लागेल की अचानक जंगलातून प्राणी गायब कसे काय होत आहेत. अचानक जंगलातले निवासी गायब होल्यामुळे सगळेजण घाबरतात. तेव्हा तिथे टोनी चिमणी येते. जंगलातले निवासी, राजे साहेब, मी काहीतरी पाहिलं आहे. तू काय बघितलंस? न घाबरता आम्हाला सगळं काही सांग. महाराज, जंगलात काय चाललंय जंगलात? राजा साहेब, आपल्या जंगलात खूप भयानक राक्षस आले आहेत आणि ते जंगलातले निवासी लोकांना पकडून मारत आहे. हे ऐकून सगळेजण घाबरतात. भयानक राक्षस? अरे बापरे, मी तर राक्षसांना खूपच घाबरतो. घाबरतो तर आम्ही सर्वजण आहोत, पण हे राक्षस आपल्या जंगलात कुठून आले आहेत? घाबरायचं काहीच कारण नाही. चिमणे, मला सांग, ते दोन्ही राक्षस या वेळेला कुठे असतील? महाराज, ते रात्रीच्याच वेळी जंगलात येतात आणि शिकार करून जंगलाच्या बाहेर पहाडी एरियात चालले जातात. याचा अर्थ आता आपलं इथे राहणं खूपच धोक्याचं आहे. जंगलवासियांनो, आपल्याला आता लगेच आपल्या या जंगलाला सोडून जावं लागेल. राजा शेरसिंगाच्या म्हणण्याप्रमाणे जंगलातले सगळे निवासी त्याच वेळी आपल्या जंगलातून बाहेर निघतात. सगळे ज्याप्रमाणे जंगलाच्या बाहेर जातात तर तिथे खूप मोठी भिंत होती जी काही सपाट होती. अरे, एवढी मोठी भिंत कुठून आली इथे? पण कालपर्यंत तर इथे काहीच नव्हतं. अचानक ही भिंत इथे कुठून आली? ही भिंत नक्कीच त्या राक्षसांनी आपल्या मायावी शक्तीने बनवली आहे, कारण आपण या जंगलातून बाहेर पडू नये म्हणून. सगळे प्राणी आपला जीव वाचवण्यासाठी
दुसऱ्या बाजूने जातात आणि तिथे पण तीच भिंत होती. जंगलातल्या चारही भोवती राक्षसांनी ती भिंत बनवली होती की कोणीही या जंगलाच्या बाहेर नाही जावं. देवा रे, या राक्षसांनी तर या जंगलातून बाहेर पडण्याचे सगळेच रस्ते बंद केलेत. सगळेजण खूप घाबरले होते, पण कोणालाही जंगलाच्या बाहेर जाण्याचा रस्ता नाही मिळाला होता. दिवस मावळतो आणि रात्र होते. जंगलवासियांनो, तुम्ही सर्वजण माझ्या बरोबर माझ्या गुहेत चला. आजची रात्र आपण सर्व एकत्र राहू आणि गुहेत लपून त्या राक्षसांवर लक्ष ठेवू. सगळेजण शेरसिंहाच्या गुफात शिरतात. अर्धी रात्र झाली होती आणि तितक्यात ते दोघही राक्षस आत येतात. पण यावेळी जंगलातले निवासी त्यांना बघून घेतात. अरे बापरे, हे राक्षस तर खूपच खतरनाक आहेत. मला खूपच भूक लागलीये. लवकर एखादा प्राणी खायला मिळावा. कळतच नाहीये की आज एकही प्राणी आपल्याला दिसत का नाहीये. थोडा वेळ वाट बघून शिकार न मिळाल्यामुळे ते दोघजण तिथून निघून जातात. दुसऱ्या दिवशी सकाळी शेरसिंह आपल्या जंगलातल्या सगळ्या जनावरांसोबत लपून लपून त्या राक्षसांच्या गुफाच्या आत शिरतात. तेव्हा ते दोन्ही राक्षस झोपलेले होते. दोन्ही राक्षस झोपलेले आहेत. तेव्हा शेरसिंहाजवळ उंदीर येतो. शेरसिंग, मी एका पुस्तकात वाचलं होतं की हे राक्षस एका जादूच्या चिरागमुळेच एवढे ताकदवर असतात. कदाचित तो जादूचा चिराग हा तर नाहीये. कुठे? तो जो समोर चिराग ठेवलाय तो. हो, हा जादूचा चिराग त्या राक्षसांची ताकद आहे महाराज. याचा अर्थ या राक्षसांना हरवायचं असेल तर हा जादूचा चिराग आपल्याकडे घ्यायला हवा. चिराग घेण्यासाठी शेरसिंह हळूहळू त्या चिराग जवळ पोहोचतो. रात्रीच्या वेळी शेरसिंह त्या चिरागला घेऊन त्याला घेऊन तिथून निघून जातो आणि तितक्यात राक्षसांचे डोळे उघडतात. अरे, आपला जादूचा चिराग घेऊन हा कुठे पळतोय? पकड त्याला. दोन्ही राक्षस त्या शेरसिंहाच्या मागे पळतात आणि काहीच वेळात त्या शेरसिंहाला पकडून घेतात. तुझी एवढी हिंमत, तू आमच्या गुह्यात येऊन आमचा जादूचा चिराग घेतोयस? याला आता मारून टाकलं पाहिजे. दोघही राक्षस त्या शेरसिंहाला खूप मारत असतात आणि काहीच वेळात शेरसिंहाला खूप त्रास होतो आणि खूप घरत असतो. तेव्हा सगळे जनावर त्यांचा पाठलाग करून तिथे पोहोचतात. अरे बापरे, या राक्षसांनी आपल्या शेरसिंगला मारायला नको. तेव्हा अचानक उंदीर मामा म्हणतो की शेरसिंग, त्या चिरागचं झाकण काढा. शेरसिंह त्या चिरागचा तोंड उघडतो आणि त्यातून खूप मोठा जिन बाहेर निघतो. काय झालं माझे आका? या राक्षसांना मारून टाका. तो जिन आता शेरसिंहाचा गुलाम होतो. तो जिन राक्षसाला मारण्यासाठी पुढे येतो. अरे जिन, तू तर आमचा गुलाम आहेस. तू आम्हाला नाही मारू शकत. हो जिन, मी तुझा मालक आहे. तू माझा हुकूम ऐकायला हवास. नाही राक्षसांनो, आता शेरसिंग माझा आका आहे. आता तुमचं काही खरं नाही. जिन त्या दोन्ही राक्षसांचा तिथेच खात्मा करून टाकतो. तुमच्या हुकुमानुसार मी दोन्ही राक्षसांना मारला आहे माझ्या आका. धन्यवाद जिन. धन्यवाद ऐकून जिन त्या चिरागात शिरून जातो. हा जादूचा चिराग मिळाल्यामुळे आपल्या जंगलाला आता काहीच खतरा नाही. फक्त चिराग नाही, आपण सुद्धा आमच्यासाठी चिरागपेक्षा महान आहात शेरसिंग. हो शेरसिंग, तुमची हिंमत आणि चिरागच्या जादूमुळेच आपलं हे जंगल आता सुरक्षित झालं आहे. मग शेरसिंग जादुई चिरागला घेऊन आपल्या गुफात शिरतो. दुसऱ्या दिवशी जंगलातल्या सगळी जनावरांना एकत्रित आणून त्या राक्षसांच्या खात्म्याबद्दल सगळ्यांना सांगतो. मग चिरागच्या जादूने जंगलातल्या चारी भोवताच्या भिंतीला तोडून टाकतो आणि आपल्या जंगलातल्या निवासी सोबत आधी सारखं आनंदात जीवन व्यतीत करतात. तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका. धन्यवाद.